दिवाळी स्पेशल रांगोळीमध्ये जे काही आपण कस्टमाइज नावाचं रांगोळी तयार करत आहोत, तर त्यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे धनत्रयोदशी हे जे काही नेम आहे ते कसं कलर करायचं आणि कसं तुम्ही ड्रॉ करू शकता। तर ते याआधी तुम्ही जर बघितला असेल तर दीपावली आणि वसुबारचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता। आणि हे तुम्हाला सांगायसाठी फक्त मी हे दुसऱ्या शीटवर करून दाखवते, तुम्ही करताना OHP शीटवर सुद्धा करू शकता किंवा माझ्यासारखं DIY मी जी काही आयडिया तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केली तसं सुद्धा तुम्ही करू शकता। तर आता नेहमीप्रमाणेच आपलं फेविकॉल त्याला आधी आपलं नेम मेन आहे, नेम मी आधी ड्रॉ करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे काही कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता। मी जसं तुम्हाला आधी सांगितलं तसं तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आवडते तसं तुम्ही करू शकता। मी फक्त जस्ट तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी हे असं काहीतरी करून दाखवते आणि एकच कलर यूज करते। तर तुम्ही यामध्ये 2 कलरसुद्धा यूज करू शकता। तर धनत्रयोदशी नेम आज आपण रांगोळी स्वरूपात सादर करत आहोत। तर इथे बघा आपलं जे की फर्स्ट कोट आहे ते म्हणजे फर्स्ट लेयर आपलं झालेली आहे। पण यामध्ये काय होतं कधी-कधी ना काही जागा सुटून सुद्धा जाते, तर ती आपण सेकंड स्टेपला जी काही आहे गॅप सुटलेला आहे ते पूर्णपणे आपण बरोबर करू शकतो। कारण ही खालची OHP शीट नाही आहे, त्यामुळे ते फेविकॉल इकडे तिकडे पसरला आणि काही जागा मिस झाल्या की जिथे रांगोळी स्टिक नाही झाली, तर हे सेकंड लेअरमध्ये सुद्धा आपण जे काही कव्हर करू शकतो, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे। तर त्याच्यानंतर परत फेविकॉल आणि पाणी मिक्स करून आता सेकंड लेअर करून घेऊ। सेकंड लेअर करताना सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वरच्या साईडला दुसरा कलर आणि खालच्या साईडला दुसरा कलर जरी यूज केला ना तरी सुद्धा छान दिसेल।